पाहतोय की सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे रेल्वे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे। पनवेल ते वाशी रेल्वे स्टेशन पर्यंत रेल्वे सेवा सुरू आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। त्यामुळे अन्य पर्यायाचा उपयोग करून प्रवाशांकडून केला जातोय आणि त्यामुळे रेल्वे स्टेशनवर सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। नागरिकांना कामावर जाताना रेल्वे प्रवासात अडथळा आला आणि त्यामुळे मोठं नुकसान सुद्धा झालंय। बातमी आपण पाहतोय वाशी नवी मुंबईमध्ये आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया कुठे चालला होता आणि तू आज इथे थांबलेला आहे, बराच अर्धा ते 1 तासापासून इथे थांबलेला आहे। नक्की काय रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे काय अडचण आली तुला? सर बेसिकली माझं नाव प्रथमेश आहे, मी स्टुडंट आहे MBAचा। आज सकाळी माझी एक्झाम होती 10 वाजता। ठीक आहे, आज मी सकाळी लवकर निघालो कारण की मला कॉलेजला लवकर पोहोचून थोडा अभ्यास करायचा होता 3 तास आधी। तर मी सकाळी 6:30ला निघालो। 7:30 ते 8:30 पावणे 9 वाजेपर्यंत मी वाशी रेल्वे स्टेशनला उभा होतो। तिकडं मी उभे असताना पाहिलं की मानखुर्दपर्यंत ट्रेन चालल्या, तिथून पुढे जात नाही आहेत। माझे काही विद्यार्थी मित्र पण आहेत, ती लोक पण बेलापूर त्या साईडून येतात। तर प्रत्येक ट्रेन ही सेंट्रल लाईनची कुर्ल्यापासून पास होते। तर कुर्ल्यामध्ये पाणी भरले असल्यामुळे कोणीही पोहोचू शकत नाही, फक्त वेस्टर्न लाईन चालू आहे, त्यामुळे ते विद्यार्थी पोहोचू शकले कॉलेजमध्ये। बाकी आज आमची एक्झाम पोस्टपोन झाली आहे आणि आमचे सगळं वेळापत्र विस्कटलेलं आहे एक्झामचं। नक्कीच आपल्यासोबत अजून काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। दादा, कुठे चालले होते आणि आता तुम्ही इथेच थांबलेला आहे? बराच काळापासून बराच वेळ झाले तुम्ही इथे थांबलेत। मी विटीला जॉबला आहे, तर ॲक्च्युली मी 8:30ला निघालो, पण इथं आलो तर बघितलं ट्रेन ॲक्च्युली मानखुर्दपर्यंतच आहेत। खूप वेळ वेट पाहिली, मानखुर्दपासून पुढे ट्रेन जात नाही, मग आता मी घरी जायची तयारी करतोय। आता दादा काय सांगाल, तुम्ही देखील इथे उभे? आम्ही पण सकाळी 8 वाजल्यापासून इथे उभे आहे। काय ट्रेन काय मानखुर्दच्या पुढे जात नाही। आमचे पण साथीदार आहेत 10-15 जण, आम्ही पण आता परतीच्या दिशेने चाललोय। कामाला जाणार की नाही? मग नाही, आता कुठले कामाला जाणार, ट्रेन बंद आहे। नक्कीच तुम्ही पाहिलेलं आहे, हे जे प्रवासी आहेत, नागरिक आहेत, चाकरमानी आहेत, त्यांना प्रवासामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे। पर्यायी मार्गाचा अवलंब अनेक नागरिकांनी केला असला तरी काही नागरिकांनी परतीचा प्रवास हा पुन्हा घरी होणार असल्याचं अनेक नागरिकांनी सांगितलेलं आहे आणि एक खंत देखील व्यक्त केलेली आहे। शिल्पा नरवडे, पुढारी, नवी मुंबई।